सिव्हिल रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये 6 महिन्यात 1000 सेशन. ठाणे सिव्हिल रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या 6 महिन्यात रुग्णांचे 1000 सेशन झाले असून आता 2 सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचा नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचे कार्य करत असते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे हे गरजेचे बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या 6 महिन्यात 1000 डायलिसिस सेशन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 14 मशीन असून यापैकी एका सत्रात 9 रुग्ण उपचार घेत असतात. रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात 2 ते 3 सत्रात सुरू ठेवले जाणार आहे. रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते. किडनी जेव्हा रक्तशुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते. डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा आहे. डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे. सर, काय सांगाल, आपल्याकडे गेल्या 6 महिन्यामध्ये किती डायलिसिस पेशंट आलेले आहेत? आहे सिंपल सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे. पण इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील, ICU असेल, डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत. ते लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली ही धडपड आपली असते. आता एक 5-6 महिन्यामध्ये जवळपास 1000 पेशंटना आपण सेशन दिले. तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आपल्याकडे. त्याच्या कुठलेही चार्जेस नाही, कुठलेही साहित्य पेशंटला आणावं लागत नाही. पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो. तर ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली क्वालिटी सेवा, जे टेम्पररी हॉस्पिटल जरी असला तरी मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी जे आहे, पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार आहे. पण त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलेही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे. जवळपास 1000 लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे. 1000 सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे. जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे. म्हणजे ह्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार मंडळी असेल, मीडिया असेल कुठली, त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि ह्याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं. त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगवेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे. काही पुढे जर पेशंट वाढले तर आम्ही 3 सेशनमध्ये पण चालू करू. सध्याच्या 2 सेशनमध्ये चालू आहे. तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली आहे. काही मशीन्स पण आम्ही रिझर्व ठेवल्या आहेत. काही जर पेशंट रुग्णाची संख्या वाढली तर त्यासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो.